करायला अतिशय सोपे, खायला अतिशय कुरकुरीत असे आज आपण पाहूया. उरलेल्या भातापासून पळी पापड. एक भांडे भात घेतलेला आहे. फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर नॉर्मल टेम्परेचरवर भात आणून घ्यायचा. एक मिक्सर जार घ्यायचा, त्यामध्ये भात घालायचा. ज्या भांड्याने भात घेतला त्याच भांड्याने अर्धा भांडे पाणी घालायचे. मिक्सर जारला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर कोणत्याही भांड्यामध्ये ते मिश्रण काढून घ्यायचे. कढईमध्ये देखील काढू शकता आणि त्यामध्ये ज्या भांड्याने आपण भात घातला आणि त्याच भांड्याने एक भांडे पाणी घ्यायचे, म्हणजे 1.5 भांडे आपण इथे पाणी वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिश्रण छान शिजवून घ्यायचं 20 मिनिटे. पहिले मध्यम आचेवर गॅस ठेवायचा, नंतर बारीक करायचा गॅस. 20 मिनिटं छान शिजून द्यायचं मिश्रण. जास्त घट्ट होत नाही, घट्ट होण्याची वाट पाहायची नाही, फक्त 20 मिनिटं छान शिजवायचं आहे. त्यानंतर लगेच कोमट होऊन द्यायचं मिश्रण आणि पळी पापड्या घालायला सुरुवात करायची. पसरवायच्या नाही, नुसत्या पळीने घालायच्या आणि सोडून द्यायच्या. 1 दिवस फॅन खाली, 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आणि पाहू शकता मस्त इथे आपले भाताचे पळी पापड तयार आहे. फुल व्हिडिओ याचा तुम्ही या शॉर्टच्या खाली त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकता. नक्की पहा, हा व्हिडिओ खूप सोपा आहे.